नमस्कार. महाराष्ट्र न्यूज 24 लाईव्हमध्ये मी विनोद कुमार आपले सहर्ष स्वागत करीत आहो. आपणाला माहीतच आहे, निवडणुकीचे वारे जसे की सक्रिय झाले सर्व नेते सारे. या पद्धतीने आपण सर्व ठिकाणचे आढावा घेत आहे. आपल्यासोबत जुळून आहेत माननीय लखन अजय शिवहरे, प्रभाग क्रमांक 6, शिवसेना शिंदे गट पक्षाकडून यांची उमेदवारी दाखल केलेली आहे यांनी, आणि ते नगरसेवक या उमेदवाराकरिता निवडणूक लढवित आहे. तर आपण यांच्याशी संवाद साधूया, चर्चा करूया. नमस्कार. नमस्कार. प्रथमतः आपण आमच्या माध्यमातून जनतेला आपला परिचय द्यावा. नमस्कार, मी लखन अजय शिवरे, शिंदे कॅम्प कारंजा लाड, प्रभाग 6 मधून आपला नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025ची निवडणूक लढवित आहे. आणि आपण राजकारणात केव्हापासून सक्रिय आहात? मी तसा तर राजकारणात एक 1.5 वर्षाचा अनुभव आहे, पण सामाजिक कार्य करता जवळजवळ 15 वर्ष झाले सामाजिक कार्यात मी अग्रेसर आहे. 10 वर्ष आधी मी माझी मानव एकता बौद्धिक संस्था नावाची संस्थाही स्थापन केली. त्या माध्यमातून बरेचसे समाज उपयोगी व मानव आणि पशु यांचे जीवन उत्थान कसे होईल त्यासाठी बरेचसे उपक्रम राबविले. रक्तदान शिबिर असो, त्यानंतर जलसंधारणाचे कामं पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून जलमित्र होऊनही आणि जलमित्रांची फळी निर्माण करून पूर्ण आजूबाजूच्या गावामध्ये बी बरेचसे फिरलो आणि जलसंधारणाचे कामं केले आणि लोकांना त्याची जनजागृतीसुद्धा केली. शिवाय जेव्हा कोरोनाचा काळ आला, कोविड-19 जेव्हा आला, त्यावेळेस एक खरी समजली की आज माणसाची खरी किंमत काय आहे. त्यावेळेस लोकांना माणूस म्हणून जीवन जगण्याचा आणि माणूस म्हणून आपली किंमत लोकांना कळली. तेव्हा समजलं की नाही बा, माणसाच्या जीवनाची खरी किंमत आहे, निसर्गाची खरी किंमत आहे. आज जे आपण जे करत होतो ते फक्त धावधाव होती. खरा संपत्ती म्हणजे माणसाचं आरोग्य आहे. या माध्यमातून जेव्हा आम्ही कोरोना काळातली कामं केले तेव्हा तहसीलदार धीरज मांजरे सर यांनी आम्हाला निवेदन दिले की कलेक्टर साहेबांचा आदेश आहे, कोविड आपल्याला वॉर्ड निर्माण करायचा आहे, पण तिथं कोविड अटेंडंटची गरज आहे, पण कोणी समोर येत नाही आहे. सगळे भीत आहे मरण्यासाठी किंवा या कोरोनाच्यानं भीत आहे. त्यावेळेस मी माझ्या संस्थेचे 10 स्वयंसेवक त्यांना म्हणजे मोफत दिले आणि हळूहळू 5-6 महिन्यानंतर त्यांना 6,200 रुपये मानधनावर जवळजवळ 1.5 वर्ष आम्ही कामं केले. त्यानंतर जेव्हा हे सगळे कामं केले, आम्ही कुठलीही प्रसिद्धी केली नाही, कुठलंही आम्ही पत्रकारांना सांगितलं नाही. का? कारण की आम्ही तेव्हा फक्त सेवा करत होतो. का? की बा माणसाचं जीवन महत्त्वाचं आहे, प्रसिद्धी किंवा काही हे महत्त्वाची नाही आहे. नंतर जेव्हा मी माझ्या वार्डातले कामं करायचो तेव्हा समजलं की आपण 2005-06 पासून इथं या वार्डामध्ये 35 वर्षापासून एकही नाली नाही, रस्ता नाही, लाईट नाही, कुठल्याही प्रकारचं आरोग्याचं सांडपाण्याचं नियोजन नाही, कुठल्याच प्रकारची सोयीसुविधा नाही आहे. त्यानंतर हळूहळू मी वारंवार नगर परिषदेचे पायऱ्या झिजायचो. आता मग हळूहळू 1 वर्ष आधी आपलं आमदारकीचं इलेक्शन झालं. त्या टाईमी सईताई डहाके यांचं काम करायचं मनावर घेतलं आणि त्यांनी म्हटलं की बा आपण प्रभागाची कामं करू. तेव्हाही ते काम करता मग राजकारणातनी एक आवड निर्माण झाली की आपणही बा प्रतिनिधित्व करू शकतो. असं मग जेव्हा लोकांनी पाहिलं तर आमच्याच एरियातल्या जवळजवळ 40 महिला माझ्या घरी आल्या, मीटिंग घेतली आणि त्यांनी स्वतःहून म्हटलं की तू जसा समाजसेवा करताय 1 वर्षापासून जे आमच्यासाठी झटत आहे, तू आमचं प्रतिनिधित्व, आम्ही तुला निवडून देऊ, तू त्या सभागृहात नगर परिषदमध्ये जा आणि आमचे प्रश्न मांड आणि आमचे प्रश्न सोडव. तर त्यांनी जेव्हा म्हटलं तेव्हा राजकारणातून या नगरपालिका निवडणूक लढवण्याचं ठरवून टाकलं. म्हणजे तुमच्या प्रभागामधूनच तुम्हाला महिलांचा, नागरिकांचा सपोर्ट मिळाला आणि ते तुमच्यासोबतच आहेत. बरोबर. आणि जर आपण नगरसेवक झालात तर जनतेचे प्रश्न कशा पद्धतीने आपण निकाली काढाल? जवळजवळ आता प्रश्न निकाली जेव्हा काढायचो आम्ही 2005 पासून प्रत्येक निवेदन द्यायचो. निवेदन देऊन हळूहळू का होईना पण कामं करण्याचा प्रयत्न केला. का? कारण की पण आपल्यापाशी फक्त आपण एक अर्जदार म्हणून, एक नागरिक म्हणून जायचो. पण जेव्हा ती सत्ताच आपल्या हाती असेल, त्या सभागृहात आपले एक म्हणजे नगर परिषदमध्ये आपण एक नगरसेवक म्हणून जाऊ, एक आपल्याला विशिष्ट अधिकार तिथं मिळतो. त्या अधिकारातून आपण सर्व कामं पूर्णपणे निश्चित पार करू. शिवाय ज्या याच्यातून मी शिंदे साहेबांच्या
गटातून म्हणजे शिवसेनामधून निवडणूक लढत आहे, तर ते स्वतःही नगरविकास मंत्री आहेत. तर त्यांचाही शब्द आहे की माझे नगरसेवक जिथं जिथं हक्कानं येतील, जिथं जिथं माझ्या नगरसेवकांना जनता साथ देतील, तिथं नक्कीच आम्ही भरघोस कामं करू. आपण शिवसेना शिंदे गट पक्षाकडून उमेदवारी लढवत आहे. निवडणुकीमध्ये आपण नगरसेवककरिता प्रभाग क्रमांक 6 मधून निवडणूक लढवित आहे. तर आपल्या पक्षाची ध्येय धोरणे कोणती आहेत ते सांगा. आमचा पक्ष जेव्हा पाहिलो आम्ही, त्या सगळ्यात मोठं उदाहरण मीच आहे. माझा पक्ष सगळ्यात पहिले कार्यकर्त्याचं काम करते, म्हणजे सामाजिक कार्य. आमच्या पक्षाचे प्रमुख शिंदेसाहेबही वारंवार म्हणतात की 20% राजकारण आणि 80% समाजकारण. आमचे गुरु समान बाळासाहेब ठाकरे यांनीही आपल्या आयुष्यभर 80% समाजसेवाच केली आणि 20% राजकारण केलं. त्यांच्याच पावलावर पावलं आमचे शिंदेसाहेब आणि त्यांच्याच माध्यमातून जे भावनाताई गवडींनी यांनी आम्हाला उमेदवारी दिली, त्या माध्यमातून आम्ही त्यांच्या विश्वासाला पात्र ठरू आणि या माध्यमातून हे कार्य करू. समाजसेवा 80% म्हणजे काय? आपल्या प्रभागात जेव्हा आपण काम करतो, काय आहे महत्त्वाच्या गोष्टी? सगळ्यात महत्त्वाची की यांना स्वच्छ आरोग्य, स्वच्छ नाल्या, स्वच्छ रस्ते, जे खड्डेमय आहे प्रभागामधले, त्यानंतर दिवे, त्यानंतर सांडपाण्याचे नियोजन, त्यानंतर आपण शुद्ध पिण्याचे पाणी. आणि कुठंतरी एवढा मोठा प्रभाग असतो, एक 5-6 कॉलन्यांचा, तर कुठंतरी एक जनावरं मरून पडते, त्या जनावरांची योग्य ती विल्हेवाट लावणं. या प्रत्येक गोष्टी, या छोट्या छोट्या गोष्टी या नगराच्या म्हणजे जे कार्य नगरपालिकेच्या अंतर्गत, नगर परिषदेच्या अंतर्गत आहे ते मूलभूत सुविधा आणि तुम्ही कार्य कराल असं तुम्ही जनतेला सांगू इच्छिता. परिपूर्ण आपण एक नियोजनच करणार आहे की हे आजपर्यंत कुठल्याही नगरसेवकांना हे ध्येय नसेल घेतलं. मी माझ्या प्रभागातनी प्रत्येक 2 महिन्यात जशी ग्रामसभा आपण घेतो ना, तशीच हा प्रभाग सभा आम्ही घेऊ आणि प्रत्येक 2 महिन्यामध्ये प्रत्येक प्रभागाच्या प्रत्येक कॉलनीमध्ये जाऊन त्यांचे प्रश्न आपण गोळा करू की या 2-2 महिन्यात तुम्हाला काय अडचणी आहे, या 2 महिन्यात तुम्हाला काय अडचणी येत आहेत का, किंवा या 2 महिन्यात तुमच्या अशी काही एखादी अडचण आहे का, समस्या आहे का? जी समस्या तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याच्यावर योग्य तो तोडगा काढू किंवा त्या समस्याचं निराकरण करू. तर त्याच्यासाठी ग्रामसभेसारखी दर 2 महिन्याला आम्ही आमच्या ह्याच्यात प्रभाग सभा घेऊ. त्या माध्यमातून त्यांच्या आलेल्या अडचणी, समस्या पूर्णपणे दूर करू. निश्चितच हे होते युवा नेतृत्व. माननीय लखन अजय शिवहरे यांचा प्रभाग क्रमांक 6 मधून यांची उमेदवारी आहे आणि शिवसेना शिंदे गटाच्या पक्षाकडून हे उमेदवारी आपली लढवीत आहे. नेता आपल्याला लाभणार आहे तरी सुद्धा. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार.